नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। पर्यावरण संतुलनासाठी रोटरीचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। जयसिंगपूर शहरातील रोटरी क्लब जयसिंगपूरचे माजी अध्यक्ष तरुण उद्योजक जितेंद्र पाटील हरोलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज शहरातील स्वप्ननगरी सोसायटीच्या प्रांगणामध्ये वृक्षाचं रोपण करून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचं धोरण स्पष्ट केलं। आज सकाळी 9 वाजता जयसिंगपूर धरणगुत्ती रस्त्यावरील स्वप्ननगरी सोसायटीच्या खुल्या प्लॉटमध्ये यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब जयसिंगपूरचे अध्यक्ष रोटेरियन अरुणा जिनपाल पाटील, सेक्रेटरी सुमित पाटील, त्याचप्रमाणे खजिनदार सूर्यजित देसाई, सत्कारमूर्ती श्री जितेंद्र पाटील हरोलीकर, रमेश इंगळे, प्रकाश निटवे, रुस्तम मुजावर, सागर अडगाणे, आकाश पाटील, सुदर्शन एडवाण, राजेंद्र चौगुले, श्रीकांत घोडके, रावसाहेब पाटील मेस्त्री, त्याचप्रमाणे गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य शिवकुमार मोर्ती, धनंजय अडगाणे, सुरेश पाचोरे, गुंडू मिनसे व रोटरीचे सदस्य उपस्थित होते। यावेळी सोसायटीमधील युनुस पटेल, जकेरिया पटेल, मौलाना फारुख शेख व मान्यवर उपस्थित होते। यावेळी जितेंद्र पाटील हरोलीकर यांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे नूतन अध्यक्ष अरुणा पाटील व सुमित पाटील यांचाही सत्कार सोसायटीतील नागरिकांच्या वतीने करण्यात आला। शहरामध्ये खुल्या जागेमध्ये जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन रोटेरियन अरुणा पाटील मॅडम यांनी दिलं। यावेळी सर्वांचं स्वागत व प्रास्ताविक रुस्तमभाई मुजावर यांनी केलं व आभार इंजिनियर जकेरिया पटेल यांनी मानले। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।